नमस्कार, माझं नाव यशराज लक्ष्मण घाडगे, राहणार पांढरवस्ती, चोपडत, तालुका बारामती, जिल्हा पुणे. या कोंबड्याचं नाव राजा असं आहे. याचं वजन 6 किलो झालेलं आहे. एका वर्षात त्याचं वजन 6 किलोपर्यंत झालेलं आहे. तर त्याचं खाद्य असं आहे की सकाळचं त्याला कोंबडी खाद्य, मका बारडा, भुसा हे ओलं करून आम्ही त्याला देतो. 1 वाटी ही अशी एवढी 1 वाटी देतो. दुपारी त्याला कोंबडी खाद्य, मका बारडा, भुसा, गहू, तांदूळ, बाजरी हे सगळे धान्य त्याला मिक्स करून दुपारची 1 वाटी असते. आणि संध्याकाळचं पण सेमच राहतं सगळं, फक्त संध्याकाळी त्याला एक अर्धी वाटी त्याला दुधाची ठेवतो आम्ही. आणि कुठली प्रजाती कुठली? प्रजाती हे वनराज आहे, डीपी क्रॉस आहे. भेटतील का? हां, पिल्लं भेटतं नाचता नाही. एक 2 ते 3 महिन्यांनी पिल्लं ते बघून असतं, वजन बघून ठरवलं. 2-3 महिन्यांनी दुसरा लोटा आला की पिल्लं भेटते. मग कसं काय, म्हणजे तुम्ही पिल्लं वगैरे झालं मग कसं करता? पिल्लं म्हणजे ब्रीडिंग आत्ता आम्ही नाही करत. आम्ही बाहेरून पिल्लं आणतो, छोटी पिल्लं आणतो, एक 15 दिवसाची, 20 दिवसाची किंवा महिन्याची. आणि मग ते मोठी झाली की विकून टाकतो. पण ह्याचं वजन थोडं जास्त होतं आणि हा आकाराला पण मोठा कोंबडा होता, त्यामुळे त्याला आम्ही घरी ठेवत गेलो. त्याचं वजन हे लागतं. आणि कितीला ते पिल्लं कितीला हे केलं जातं, विकली कितीला जातात? पिल्लं ते 600-700 रुपयापर्यंत पिल्लं जातं त्याचं. आणि हा समजा कोंबडा घ्यायचा असेल तर? नाही, हा विक्रीसाठी नाही आहे कोंबडा. काल याची मागणी झाली आहे, 15,000पर्यंत मागणी झाली याची. पण विक्रीसाठी नाही ठेवलेलं आपण, फक्त प्रदर्शनात एक आकर्षण म्हणून आपण ठेवलेलं दाखवायचं. नाव सोमनाथ हरिभाऊ दगडे, जिल्हा सातारा, तालुका कोरेगाव, राहणार पिंपळे बुद्रुक. तिथं गोट फार्म आहे आपला, हरिभाऊ भिकू दगडे नाव वैयक्तिक स्वतःच आहे. तिथं हा करवली कोटा नावानं बोकडे. याची उंची सध्या तरी 44 इंच आहे आणि वजन 116 किलो आहे. 3 वर्ष झालेले त्याला आपण समोर. कुठून तुम्ही घेतले, कुठून? हा घेतला म्हणजे पुण्यामधून पहिल्यांदा खरेदी केली ती पिल्लो असताना आम्ही. कुठून खरेदी केली? पुण्यामधून मित्राकडनं घेतलेला आहे त्याला. असं सांगताना ॲक्च्युली मित्रांनी कुठून आणलेला. कुठली मित्राकडून प्रजाती? करवली कोटाची प्रजाती आहे. बरं. करवली कोटा याचं जातीचं नाव आहे. म्हणजे याचे कान वगैरे असं वैशिष्ट्य म्हणजे कान वगैरे लांब आहे, जास्त शिंग वगैरे असे म्हणजे जागेवर पिळलेले त्याचे. उंची वगैरे, वजन वगैरे जास्त भरपूर आहे आणि याचे लोकांची मागणी जास्त असते, असं याचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही कुठं कुठं गेला आता प्रदर्शनात? कुठं? हे आमचं पहिलंच प्रदर्शन आहे. हे पहिलंच प्रदर्शन आहे. कसं काय रिस्पॉन्स घेतला लोकांचा रिस्पॉन्स आहे बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स आहे. प्रत्येकजण माहिती वगैरे विचारतात, किंमत वगैरे विचारतात. किती काय किंमत आहे याची? ईदला बोकड आणलेला ते 2.25 लाखापर्यंत याची किंमत झाली होती. 2.25 लाख? हां, पण आमची इच्छा आहे की याची ब्लीड पैदास करायची जास्त प्रमाणात. त्यासाठी आम्ही हा घरी ठेवलेला आहे. हा एक आणि आपण एक खोटा हा दुसरा आहे. हा दुसरा खोटा. बरं, याच्याबद्दल सांगा थोडं, म्हणजे याच्या कलरमध्ये फरक वाटतो जरा. हा करवली कोटा. बरं. आणि हा ब्लॅक कोटा म्हणजे पूर्ण. याच्या शिंगामध्ये पण जरा फरक आहे. हा, तो क्रॉस केल्यामुळे थोडी त्याची आहे. हा ओरिजिनल कोटा. बरं. हा, याचे बी कान वगैरे लांब? हा कान वगैरे भरपूर लांब. त्याचे हेच वैशिष्ट्य आहे, त्याच्याचे पण वैशिष्ट्य आहे. म्हणजे दोन्ही तुम्ही आता सांगितलं मित्राकडे हे आपली इथले पैदास. बरं. आणि तो मित्राकडनं आणलेला. कुठं ती प्रजाती कुठं आढळती? ही प्रजाती आपल्याला जास्त करून राजस्थान साईडला जास्त. त्या साईडला? हा, राजस्थान साईडला जास्त करून प्रजाती आपल्याला आढळते. बरं. आणि ही आपली इकडचीच आहे? नाही, दोन्ही तिकडले. पण आपण जर तिकडनं आधी क्रॉस केलं बरं तर त्या ह्याच्यात होतं. पण ओरिजिनल प्रजात अशी असते बरं. त्या साईडचे, राजस्थानवरून आणल्यानंतर. नाव वगैरे काय ठेवलं तुम्ही? नावं वगैरे तसं नाही काय ठेवलेलं, पण याचं बुलडोजर म्हणून नाव ठेवलेलं आहे याचं. कारण वजनाला पण हा जास्त आहे. जरी उंचीला कमी असेल तर वजनाला याला म्हणजे त्याच्या प्रमाणात याची हाईट जरा कमी वाटते. हा, पण वजनाला तेवढाच सेम भरणार. बरं. हा. आणि वजनाला दोन्ही पण वजनाला सेम तेवढं? हा, थोडाफार फरक नाही तर तेवढेच वजनाला दोन्ही भरणार. तुम्ही हे प्रदर्शन म्हणजे आता तुमचं हे दोन्हीचं पण इथंच पहिलंच प्रदर्शन आहे? पहिलंच प्रदर्शन येतं आमचं दोन्हीचं. आणि यांचं खायचं कसं काय? खायचं म्हणजे आपण हे आणल्यापासून शहरामध्ये असतात. 70 शेळी पालन आहे आमचं मामाचं गोटफार्मवरच. बरं. तो एक 10-12 असे गोटफार्मवर असतात, नाही तर पूर्ण शेळ्या असे राहणारच असतात. बरं. हा, त्या शेळ्यांमध्येच असतात. बरं. आणि इथं कसं काय म्हणले, लोकांनी काय प्रतिक्रिया दिली का दोन्हीबद्दल? काय नाही, आल्यानंतर लोक माहिती वगैरे विचारतात. हं. बाकी काही नाही.
किंमत वगैरे विचारून जातात लोक. जास्त आकर्षण कुठले याचं वाटतं लोकांना? तुम्ही आता इथं ठेवले तुझे, पण आकर्षण कुणाबद्दल जास्त वाटतं? आकर्षण म्हणजे त्याला बघायला नंतर लोक यायला पण बघतात. आकर्षण तसं दोन्हीचं पण जास्त प्रमाण आहे. मग ती तेल वगैरे लावत होते आता तुम्ही, ते काय ते म्हणजे कसं आता आम्ही डायरेक्ट रानातून आणला. काही लोक कसे करतात आणताना धुवून वगैरे आणतात. आम्ही डायरेक्ट शरडातून आणलेले. रानात असल्यामुळं झाडपाला खाताना वगैरे जरा असं दुराळा वगैरे बसलेला असतो. बरं पण ते लोकांना काय वाटतं चिरा वगैरे पडलेले आहेत त्याला. मग ते तेल लावल्यानंतर हे सगळं साफ होऊन जातं शीट. त्यासाठी आपण तेल वगैरे थोडंसं नॉर्मल प्रमाणात ती लावतो. किती हार्ड आहे म्हणजे ते दोन्हीमध्ये किती त्याच्यातले टप किती येते, असं हार्ड किती प्रमाणात जास्त आहे? भरपूर प्रमाणात आहे. जरी आता जरी एखाद्याला धडक वगैरे दिले तरी हे लागू इजा होऊ शकते का? ही जाऊ शकते. त्याची तर एकदमच अशी आहे, ह्याची तरी बसकी आहे थोडी, पण त्याची एखाद्याला लागलं तर थोडंसं हे पण होऊ शकतं. हा होऊ शकतं. पण आपले एवढे असे मार्के नाहीत. ह्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यांना एखाद्याने जर त्रास दिला, डिवोर्स केली तर हे त्याच्यावर आक्रमण करतात. नाहीतर असे हल्ला करू शकतो. हल्ला करू शकतात. नाही तसे हल्ला करत नाही ते. मला बघते ह्याचं एक नाव सांगा परत, आणि त्याचं एक नाव सांगा. त्याचं नाव बुलडोजर कोटा. बरं हा आणि त्याचं नाव करवली कोटा.